विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत, ज्या योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना। ही योजना आदिवासी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबवली जाते। तर मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र, तुम्हाला आज या संपूर्ण योजनेबद्दल पूर्ण माहिती देणार आहे। तर बघूया आज आपण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना। तर बघूया मित्रांनो, आपण हे तुम्ही बघू शकता की आदिवासी विकास विभाग, मी सांगितल्याप्रमाणे ही योजना म्हणजे 12वी नंतरच्या शिक्षणासाठी या म्हणजे कुणा आदिवासी विकास विभागाअंतर्गत राबवल्या जाते। आणि हे प्रत्येक म्हणजे जे जिल्हे आहेत 36 जिल्हे, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय केली जाते, ही योजना राबवली जाते महाराष्ट्र राज्यामध्ये। ठीक आहे, तर बघूया आपण आता पुढे जाऊयात आपण की ही योजना काय आहे ते बघणार आहोत आपण। ठीक आहे, मी पेन घेतो आहे। ठीक आहे, तर बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो की पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना म्हणजे ही योजना, स्वयं योजना कोणासाठी, ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। त्याच्यानंतर बघणार आहोत की या योजनेची शैक्षणिक पात्रता काय आहे। मी तुम्हाला सांगितलं की 12वी नंतरच या योजनेचा लाभ घेता येतो। म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयं स्वाधार योजना जी आहे त्याच धर्तीवर ही योजना सुरू केल्या गेली होती। तर त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये 10वी पासून म्हणजे 11वी 12वी पासून तुम्ही लाभ घेऊ शकता, परंतु इथे डायरेक्ट 12वी नंतरच लाभ मिळतो। हे फरक आहे, म्हणजे 11वी आणि 12वी या वर्षासाठी नाही घेऊ शकत तुम्ही, 12वी नंतर पदवी या वर्षासाठी तुम्ही घेऊ शकता। तर तशी ही योजनेची पात्रता काय आहे ते पुढे पाहणार आहोत आपण, ते आधीच सांगून दिलं मी। त्याच्यानंतर किती शिष्यवृत्ती मिळेल, स्कॉलरशिप मिळेल, हे पुढे येणार आहे, ते बघणार आहोत। त्याच्यानंतर बघूयात की कोणती कागदपत्रे लागतील। या दरम्यान जेव्हा मी तुम्हाला सांगेल प्रत्येक एक कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट कोणतं लागतील ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। म्हणजे मग अर्ज कुठे भरावा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, आणि अर्ज कसा करावा हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण। तर चला पुढे जाऊयात। चला तर बघू आता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना। तर योजनेचा उद्देश काय आहे, हे महाराष्ट्र राज्याचा म्हणजे शासनाचं जे GR आहे आदिवासी विभागाचा, त्याच्यामध्ये हा उद्देश दिलेला आहे की अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतिगृहात म्हणजे ST प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहेत त्याच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी नंतर, जे मी आधीच बोललो होतो, उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य साठी आर्थिक मदत करणे, हा उद्देश तुम्हाला समजलेला असेल। मी आधीच बोललो होतो, असे विद्यार्थी जे वसतिगृहासाठी ज्यांनी काय केलं आहे, फॉर्म भरला आहे, त्यांच्या वसतिगृहात म्हणजे काय झाला, प्रवेश निश्चित नाही झाला आहे, त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही आहे, असे विद्यार्थी 12वी नंतर म्हणजे पदवीसाठी आणि पदवीनंतर जे PG आहे, पदव्युत्तर पदवी आहे, त्याच्यासाठी काय करू शकतील, ते लाभ घेऊ शकतील। त्याच्यासाठी काय दिला जाईल, तुम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा दिला जाईल। आपण पुढे पाहू उद्देश बघितल्यानंतर। आता बघा, तर आपण पुढे पाहूयात की काय काय आपल्याला याच्या अंतर्गत बघायला मिळणार आहे। ठीक आहे, तर बघू मग आपण बघतो, इकडे घेऊन जातो मी याला। ठीक आहे, चला तर बघूया आपण लाभार्थी कोण। ठीक आहे, लाभार्थी कोण आहे, मग लाभार्थी आहे अनुसूचित जमातीचा म्हणजे ST प्रवर्गातील विद्यार्थी जो 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे। तर अशा विद्यार्थ्याला लाभ मिळेल जो 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेणारा आहे। त्यानंतर बघू आपण म्हणजे 11वी 10वी नंतर 11वी आणि 12वी साठी या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर 12वी नंतर तुम्ही पदवीसाठी आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याच्यानंतर असा विद्यार्थी ज्याने आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहाला प्रवेशासाठी अर्ज केला आहे, परंतु गुणानुक्रमानुसार त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही आहे, असा विद्यार्थी। म्हणजे काय होते, अलीकडे वसतिगृह इतके सुंदर आहेत की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रवेश मिळतो ते 90% असणारे, 85% असणारे असेच विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळतो। त्याच्यामुळं काही जे विद्यार्थी आहेत जे गुणवत्ताधारकच असतात, म्हणजे ज्याला 70% वर म्हणजे गुण असतात, ते विद्यार्थी वसतिगृहात त्यांचा प्रवेश त्यांचा निश्चित होत नाही। त्याच्यामुळे
असेही विद्यार्थी जे गुणवत्ताधारक आहे परंतु थोडेसे कमी गुण मिळाल्यामुळे प्रवेश वसतिगृहात मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. हे आपण लाभार्थी कोण या मुद्द्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. अजून तुमचे काही अजून मुद्दे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताच. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण याच्यानंतर. ठीक आहे, पुढे बघू आपण की काय हे आहे याची प्रक्रिया. तर बघू आता पुढे आपण. एक मिनिट. ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर बघा मूलभूत पात्रता काय आहे बघू आता. त्याच्यानंतरचा मूलभूत पात्रता काय आहे, तर मूलभूत पात्रता बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहिलं लाभार्थी कोण, आता मूलभूत पात्रता. मूलभूत पात्रता मधली पहिली पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. हे अगोदरच बोलला. विद्यार्थ्याने अर्जासोबत जाड पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे जातीचं पडताळणी प्रमाणपत्र जे आहे कास्ट व्हॅलिडिटी ते त्याला सादर करणे बंधनकारक आहे असं GR मध्ये म्हटलं आहे. म्हणून मी तुम्हाला ते जशास तसं याच्यामध्ये सांगितलं आहे. तर त्याच्यानंतर बघू आपण दुसरा मुद्दा. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. हे स्वाधारसाठी पण आधारसाठी पण आणि स्वयंसाठी पण ही अट काय आहे, सेम आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 2.5 लाखाच्या कमी असावे. त्याच्यानंतर बघूया विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक व त्यांच्या खात्याशी संलग्न करणे काय आहे, बंधनकारक आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना बँकचा आधार काय असायला पाहिजे, लिंक असायला पाहिजे आधार सोबत. तेव्हाच, कारण आधार सोबतच थेट बँकेचं लिंक असलं तेव्हाच ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. म्हणजे याचा जो लाभ आहे थेट तुमच्या अकाउंट नंबरमध्ये पैसे काय होतात, जमा होतात. त्याच्यानंतरची आपण पुढची मूलभूत पात्रता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढची मूलभूत पात्रता बघूया आपण. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, चौथा मुद्दा आपण आता बघू. चौथा मुद्दा आहे की विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावेत. म्हणजे हे मला मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना खूप प्रश्न पडले असे की सर फॉर्म कुठे भरायचा, म्हणजे मी जिथे राहतो त्या जिल्ह्याच्या ठिकाणी की मी ज्या शहरामध्ये शिक्षण घेत आहे तिथल्या कार्यालयात फॉर्म भरायचा. तर विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण देतो. जसं मी चिमूर तालुक्याचा आहे पण मी नागपूरमध्ये जर शिकत आहे तर मला चंद्रपूर, म्हणजे चिमूर हा तालुका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो, तर चंद्रपूरच्या समाज कल्याणमध्ये तुम्हाला किंवा आदिवासी विकास विभागामध्ये फॉर्म भरायचा नाही आहे. तर तो फॉर्म तुम्ही नागपूरमध्ये शिक्षण घेता जिथे तुमचं कॉलेज आहे, म्हणजे गावाकडून तुम्ही ज्या शहरात शिकण्यासाठी आल्या तिथल्याच आदिवासी विकास विभागामध्ये, कारण आपण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना पाहतो, तर तुम्हाला तिथल्या आदिवासी विकास विभागामध्ये काय करावं लागेल, फॉर्म भरावा लागेल. आता तो ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणजेच असा विद्यार्थी ज्या शैक्षणिक शहर आहेत, म्हणजे ज्या शहराच्या ठिकाणी आहे त्या शहरातील सदर विद्यार्थ्याच्या पालक रहिवासी नसावे. म्हणजे एखादी विद्यार्थी जर नागपूरमध्येच शिक्षण घेत आहे, नागपूरचाच रहिवासी आहे, प्रॉपर नागपूरचाच आहे आणि नागपूरमध्येच जर शिक्षण घेत आहे तर अशा विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तो विद्यार्थी त्या शहरात राहणारा नसावा, म्हणजे तो बाहेरून त्या शहरात शिक्षणासाठी आलेला असावा, असं या मुद्द्याचं काय आहे, म्हणजे हे आहे, मिनिंग आहे. पुढे जाऊया आपण. 5वा क्रमांक पाहू. सदर योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक आहे. म्हणजे एखादी जो व्यक्ती आहे तो गावात आहे परंतु तो सिटीमध्ये शिकायला आला, त्याचा महाविद्यालयामध्ये प्रवेश झाला आहे, तर त्याने त्या शहरामध्ये राहणं अनिवार्य आहे. म्हणजे त्याला भाडे करारनामा 11 महिन्याचं करारपत्रसुद्धा त्याला लिहून द्यावं लागते हा ऑनलाईन फॉर्म भरता वेळेस. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. बघा आता आपण पुढे जाऊ की याची परत काय पात्रता आहेत ते आपण बघणार आहोत आता. ठीक आहे, चौथी पात्रता झाली. दुसरा पॉईंट आहे त्याच्यामधला शैक्षणिक निकष. मूलभूत पात्रतानंतर आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत की या योजनेचे शैक्षणिक निकष काय आहेत, तर ते बघूयात शैक्षणिक निकष. ठीक आहे, आपण ते शैक्षणिक निकष आता काय आहेत ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला शैक्षणिक निकष आहे की सदरचा विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. मी या अगोदरच विद्यार्थी मित्रांनो बोललो आहे तुम्हाला किंवा सांगितलं आहे की तो असा विद्यार्थी जो 12वी नंतरचे शिक्षण घेत आहे, म्हणजे पदवीसाठी
किंवा पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन, आणि ग्रॅज्युएशन नंतर म्हणजेच पदवीनंतर शिक्षण घेताय तर पदव्युत्तर पदवीसाठी त्याला या योजनेचा लाभ मिळतो. म्हणजे 10वी नंतर 11वी 12वीसाठी या योजनेचा लाभ मिळत नाही. जो लाभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत दिला जातो, या योजनेमध्ये तसा लाभ नाही. हा 12वी नंतरच ही योजनेचा तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. हे लाभार्थींनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू आपण 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे काय आहे, एखादी अभ्यासक्रम, एखादी जे जनरली डिप्लोमा कोर्सेस जे असतात ते 1 वर्षाचे असतात. म्हणजेच 1 वर्षाचा जर डिप्लोमा कोर्स असेल तर त्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे कमीत कमी अभ्यासक्रम, एखादी अभ्यासक्रम आहे तो 2 वर्षापेक्षा जास्तच असावा त्याचा कालावधी, किंवा किमान 2 वर्ष असावा. म्हणजे जसा MA आहे किंवा MSW आहे किंवा जे जे 2 वर्षाचे कोर्सेस आहे त्याच कोर्सेससाठी याला लाभ मिळतो. किंवा मग जे पदवी असते, कोणाला 5 वर्षाची पदवी असते, 3 वर्षाची पदवी असते, 4 वर्षाची पदवी, म्हणजे पदवीचा तो कालावधी असतो अभ्यासक्रमाचा, त्यासाठी या योजनेचा लाभ मिळतो. असं त्याचं म्हणजे काय आहे म्हणणं आहे या मुद्द्याचं, की 2 वर्षापेक्षा कमी कालावधी त्या अभ्यासक्रमाचा असेल तर त्याला लाभ मिळणार नाही. म्हणजे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसणारा, म्हणजे 2 वर्ष, किमान 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी त्या अभ्यासक्रमाचा असावा. त्याच्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघूयात. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. यामध्ये प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास सुद्धा लाभ घेता येणार नाही. म्हणजे या मुद्द्याचं काय म्हणणं आहे की एका शाखेची पदवी घेतली तुम्ही आणि किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतला, म्हणजे पदवीसाठी घेतला, आणि परत दुसऱ्या पदवीसाठी तुम्ही एक पदवीला तुम्ही प्रवेश घेतला आणि त्याच्यासाठी या योजनेचा लाभ घेतला, परत तुम्ही बॅचलर्स डिग्री करता, पदवी घेता, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार नाही, लाभ घेऊ शकणार नाही. म्हणजे एकदा पदवीसाठी किंवा पदव्युत्तर पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही प्रवेश घेतला आहे आणि या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला त्यानंतर परत दुसऱ्या पदवीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे या योजनेचा लाभ तुम्ही एकदाच घेऊ शकता. म्हणजे एकतर ग्रॅज्युएशन झालं की परत पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊ शकता, पण पदवी एकदा घेतलं तर पुढचं त्या तशाच प्रकारच्या पदवीसाठी बॅचलरसाठीच, आणि एकदा PG झालं परत तुम्ही एक MA केलं आणि परत दुसरं MA करत आहात दुसऱ्या विषयात, तर एकदा एका MA साठी जर तुम्ही लाभ घेतला असेल तर दुसऱ्या MA साठी त्याचा लाभ मिळणार नाही, असं त्याचं उदाहरण किंवा असं त्यांचं या GR नुसार म्हणणं आहे. हे आपण शैक्षणिक निकषामध्ये बघितलो. परत काही शैक्षणिक निकष आहेत ते आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ते निकष कोणते आहेत ते बघूयात. चला पुढे जाऊयात. चला आता परत शैक्षणिक निकष काय आहे, परत शैक्षणिक निकष बघू आपण की शैक्षणिक निकष मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, ठीक आहे, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये, हे रिपीट नाही करणार खूप वेळ जातो, तर हे तुम्ही बघून घ्याल. मान्यताप्राप्त महाविद्यालय संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला असावा. हे जेवढे पण मी नावं घेतले अशा अभ्यासक्रमासाठी तुम्हाला काही मिळाला असावा, प्रवेश मिळाला असावा, तर या योजनेचा लाभ मिळेल, किंवा इतर सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू विद्यार्थ्यांच्या संस्थेमधील महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र 80% पेक्षा अधिक असणे काय आहे, आवश्यक आहे, बंधनकारक आहे. हे आहे म्हणजे तुम्ही ज्या महाविद्यालयात शिक्षण घेताय त्या महाविद्यालयाचं तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र सुद्धा जोडून फॉर्मला द्यावं लागते. जेव्हा तुम्ही नूतनीकरणचा फॉर्म भरता, जेव्हा तुम्ही ॲडमिशन कराल आणि लगेच फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला ते देणं अनिवार्य नाही, परंतु नंतर तुम्हाला ते काय करावं लागते, त्या फॉर्मला सबमिट करावं लागतं किंवा द्यावं लागतं. म्हणजे 80% उपस्थिती महाविद्यालयात तुमची अनिवार्य आहे, आणि तसं पत्र तुम्हाला योजनेचा फॉर्म भरताना किंवा त्यानंतर तुमचं हे त्या शेड्यूलनुसार वेळोवेळी कार्यालयानं मागितल्यानुसार तुम्हाला त्याची पूर्तता करावी लागते. नंतर 6वा मुद्दा बघू आपण शैक्षणिक निकषामधला की विद्यार्थ्याची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. हे तर आहेच,
पर्सेंटेजनुसार किंवा तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता का, त्यानुसार आणि तुमचे गुण कसे आहेत, गुणानुक्रमांकानुसार ज्याला जास्त गुण आहे त्याचा आधी विचार केला जाईल या योजनेसाठी. पुढे जाऊ. 7वा पॉईंट, निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभ घेण्यास काय राहील, पात्र राहील. म्हणजे निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पात्र राहील. म्हणजे एखादी विद्यार्थ्याने पहिल्या म्हणजे प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि प्रथम वर्षाला त्याला म्हणजे इन्स्टॉलमेंट आहे, एक वर्षाचा लाभ हा 2 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांनी पहिल्या वर्षाला लाभ घेतला तर सलग दुसऱ्याही वर्षाला त्याला लाभ मिळेल, सलग तिसऱ्याही वर्षाला त्याला लाभ मिळेल जर 3 वर्षाची पदवी असेल तर, किंवा 2 वर्षाचं मास्टर्स असेल, PG असेल तर त्याला पहिल्या वर्षाला मिळालं तर दुसऱ्या वर्षाला सुद्धा त्याचा लाभ मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला पहिल्या वर्षासाठी प्रवेश मिळाला आणि तुम्ही लाभ घेतला परंतु सरतेशेवटी तुम्ही पास झाले नाहीत, तुम्ही अनिउत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले तर पुढच्या वर्षी तुम्हाला लाभ मिळणार नाही. म्हणून तुम्हाला प्रत्येक वर्षी 80% तर उपस्थिती पाहिजे, पण तुम्हाला प्रत्येक वर्षी पास होणं पण काय आहे, अनिवार्य आहे. तेव्हाच त्या योजनेचा लाभ मिळतो विद्यार्थी मित्रांनो. चला आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, तर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा आता इतर निकष. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. परत काही डाऊट्स असतील, अनेक ज्या GR मध्ये गोष्टी असतात त्या काही नाही समजल्या तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. पुढे जाऊयात. इतर निकष बघा. पहिला मुद्दा काय आहे, योजनेचा लाभ हा 12वी नंतरच उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. हे थोडं बघितलं, हा परत मुद्दा इतर निकषामध्ये. तथापि इथून महत्त्वाचं आहे, इथून काय आहे महत्त्वाचं आहे, तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी जे बोललो म्हणजे प्रगात्यानं मी काय आहे, कला शाखेचा म्हणजे आर्टचा विद्यार्थी असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की मी 12वी नंतर जर मी BA करत आहे तर BA ही पदवी किती वर्षाची आहे, 3 वर्षाची. बरोबर आहे, पदवी हे 3 वर्षाची आहे. त्याच्यानंतर मी परत MA साठी घेईल. बरोबर आहे, MA जसं माझं MA फिलॉसॉफी झालं आहे तर MA मध्ये मी लाभ घेतला तर मी किती वर्ष घेईल, 2 वर्ष. बरोबर आहे. पण आता परत जर मी दुसरं MA केलं म्हणजे आता किती, 5 वर्ष झाले. आणि इथे काय म्हटलं आहे, तुम्ही सदर विद्यार्थी या योजनेचा 7 वर्ष काय करू शकतो, लाभ घेऊ शकतो. तर याच्यानंतर परत मी जर MA केलं दुसरं, आता हे MA माझं समजा फिलॉसॉफीमध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी परत MA दुसरं केलं, कोणतं पॉलिटिकल सायन्स असो, सोशॉलॉजी असो, तर त्याच्यासाठी मला लाभ नाही मिळणार या योजनेचा. म्हणजे आदिवासी विकास विभाग तुम्हाला या योजनेचा लाभ देणार नाही. परंतु हे 7 वर्ष कोणासाठी म्हटलं आहे की एखादी विद्यार्थी जो आहे ज्याने 12वी नंतर काय केलं, 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बॅचलरला ॲडमिशन केलं म्हणजे LLB हे 5 वर्षाचं असतं विद्यार्थी मित्रांनो, 5 वर्षाची. आणि हे कोणती डिग्री आहे, हे पदवी आहे, बॅचलर डिग्री आहे, 5 वर्ष. त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी कुठल्याही अभ्यासक्रमाला ॲडमिशन केलं. ठीक आहे, म्हणजे लॉच्या एखाद्या मास्टरच्या कोर्समध्ये जसं MLS आहे, ठीक आहे, असे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये, तर त्यांनी 2 वर्षासाठी लाभ घेतला. तर याचा वर्षाची बेरीज किती होते, 7 वर्ष होते. म्हणून त्यांनी काय म्हटलं, एखादी विद्यार्थी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त किती वर्ष घेऊ शकतो, 7 वर्ष घेऊ शकतो. पण असा एखादी अभ्यासक्रम तुम्ही केला आहे जो सेम अभ्यासक्रम होता, MAच होतं, त्याला डबल जर तुम्ही ते पदवी घेत आहे तर 2दा त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही. मग ते 7 वर्षाची पूर्तता झालेली असेल तरी सुद्धा, नसेल झाली तरी सुद्धा. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त 12वी नंतर तुम्ही किती वर्ष लाभ घेऊ शकता, 7 वर्ष लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर बघू आपण, सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनिउत्तीर्ण झाल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला फेल व्हायचं नाही आहे, म्हणजे एकंदरीत आपल्याला फेल व्हायचं नाही आहे, सलग तुम्हाला पासच व्हायचं आहे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. त्याच्यानंतर बघू आपण इतर निकषामध्ये, योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज केलेला असावा. आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे, ते पुढे येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये
विचारू शकता. म्हणजे इथूनच आता काय क्लिअर झालं, इथूनच क्लिअर झालं की तुम्हाला संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो विभागाच्या कार्यालयामध्ये काय करायचा आहे, कागदपत्रासहित त्याची प्रिंटआउट काढून काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्याच्यामध्ये एक लाईन होती दुसऱ्याच पॉईंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ते बघून घेऊ आपण. त्याच्यामध्ये की इथे म्हटलं आहे की सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे तर बरोबरच आहे, मिळणार नाहीच. पण त्याच्या खाली काय म्हणते, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजे याच्यात काय दिसून येते, तुम्हाला स्वाधार योजनेमध्ये असं दिलेलं नव्हतं. परत मग नंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, जे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जे योजना आहे ज्ञानज्योती आधार योजना, त्याच्यामध्ये वयवर्षाची अंतिम वय काय होतं, 30 वर्ष होतं आणि त्याच्यापेक्षा 2 वर्ष कमी आहे. म्हणजे किती, 28 वर्ष आहे. म्हणजे अधिकाधिक वय तो किती वर्षापर्यंत त्याचं 28 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तो या योजनेचा पात्र नसेल. म्हणून ज्या वेळेस तुम्ही 12वी पास होता लगेच पदवीसाठी प्रवेश घेतला तर या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, जर वसतिगृहात तुमचा नंबर लागला नाही तर. एवढं क्लिअर झालं असेल अशी मी आशा करतो आणि पुढे जातो परत. ठीक आहे, चला पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. बघा, ठीक आहे, तर पुढे जाऊयात. हां, चला. इतर निकषामध्ये चौथा निकष आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. ठीक आहे. आता मला सुद्धा तुम्ही म्हणाल की सामाजिक न्याय विभाग कसा आला इथं आणि अगोदर आदिवासी विभाग कसा आला आणि इतर संबंधित शैक्षणिक संस्था कशा आल्या वसतिगृहामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे वसतिगृह आहेत म्हणजे जे आपण शासकीय हॉस्टेल, बरोबर आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल, तर हे कसे आहेत, जिथे म्हणजे सामाजिक न्याय विभागाचं जर हॉस्टेल असेल तर तिथे 80% प्रवेश विद्यार्थ्यांना कोणाला मिळतो, अनुसूचित जातीच्या. पण अनुसूचित जमातीच्याही म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्याला तर प्रवेश मिळतो, परंतु एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्याला सुद्धा काय मिळतो, प्रवेश मिळतो. म्हणून इथे म्हटलं आहे की सामाजिक न्याय विभागाच्या म्हणजे असा आदिवासी जो विद्यार्थी आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या पण वसतिगृहाला काय करू शकते, प्रवेश घेऊ शकते. म्हणून जर त्याचा आदिवासी विकास विभागाच्या तर लागला, ते आदिवासी हॉस्टेल आपण जे म्हणतो, किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात त्याचा जर नंबर लागला किंवा संबंधित दुसरी म्हणजे आता ओबीसीचे पण वसतिगृह नागपूरमध्ये पण अलीकडे इथे सुरू झाला आहे, दिघोरीकडे, त्या पण वसतिगृहात त्याचा नंबर लागला असेल तर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसेल. म्हणजे संबंधित हे जे तीनही विभाग आहेत म्हणजे कोणते, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा मग इतर बहुजन कल्याण विकास विभाग, त्याला जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या नंबर नसेल लागला म्हणजे तुमचा प्रवेश निश्चित नसेल झाला तर तुम्ही काय करू शकता, या योजनेचा लाभ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. 5वा पॉईंट, विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी व व्यवसाय करणारा नसावा. एखादी विद्यार्थी नोकरी करत आहे त्याला या योजनेचा लाभ कसा मिळेल, कारण ही योजना कोणासाठी आहे, जो गरजू आहे, वंचित आहे आणि याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे. म्हणजे नोकरीवाला किंवा खाजगी नोकरी पण करणारा नसावा. ठीक आहे. आता अनेक विद्यार्थी करतात नोकरी, परंतु नियमानुसार तो 80% कॉलेजला त्याची उपस्थिती असणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यास सदर योजनेत प्राधान्याने देय राहील. म्हणजे प्राधान्य यांना, या विद्यार्थ्यांना, आदिम जमातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय दिलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल देता वेळेस या योजनेचा लाभ. ठीक आहे. म्हणजे त्यांना द्यायला पण पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी पुढे जाऊया आपण. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूयात. आवश्यक आता कागदपत्रे कोणती लागतात हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे आपण बघू. हाच महत्त्वाचा विशेष मुद्दा आहे. आतापर्यंत ज्या संपूर्ण तुम्हाला पात्रता मी सांगितलं आहे, आवश्यक कागदपत्रे बघूयात आपण. ठीक आहे. चला, आवश्यक कागदपत्रे कोणता, जातीचा दाखला. ठीक आहे. जातीचा दाखला असावा, कास्ट सर्टिफिकेट असावी. पुढे काय म्हटलं होतं, जात पडताळणी प्रमाणपत्र पण म्हटलं होतं. ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांचा तर विषयच नाही आहे, कारण
पण ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे त्याचा थोडाफार विषय असते, हे प्रमाणपत्र असलं तर उत्तमच आहे. जर नसेल तरी पण मी अशी माहिती काढली तर तो जातीचा दाखला त्याच्यावर असणं तर अनिवार्यच आहे. जात पडताळणी म्हणजे आदिवासीमध्ये व्हॅलिडिटी पण अनिवार्य नाही आहे याच्यामध्ये, परंतु असेल तर बेटर म्हणजे चांगलंच आहे. पुढे जाऊ आपण. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा, अधिवास, राष्ट्रीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड असावं किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असावं, जन्मतारखेचा दाखला असावा, शाळा सोडल्याचं काय असावं प्रमाणपत्र, याच्यापैकी एक पुरावा असेल तरी चालतं, तुम्ही या राज्याचे रहिवासी आहे. कारण ही योजना कोणाची आहे? ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत येणारं जे आदिवासी विकास जे मंत्रालय आहे त्या किंवा विभाग आहे त्याच्या अंतर्गत या योजनेचा काय दिला जाते, लाभ दिला जाते. म्हणून तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं अनिवार्य आहे. त्याचा बँक खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत त्याच्याकडे असावी का तो बँकेत त्याचं खातं आहे तो पण कागद आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू चौथा पॉईंट, आधार कार्डची प्रत असावी. ठीक आहे, आधार कार्ड असावं, त्याच्यावर उत्पन्न प्रमाणपत्र असावं. तुम्हाला माहीत आहे कोणाला मिळते, 2.5 लाखच्या कमी, 2.5 लाखच्या काय कमी त्याचं काय असावं, उत्पन्न असावं. नंतर बघू आपण विद्यार्थी दिव्यांगी असल्यास त्याबाबतचं त्याच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. दिव्यांग म्हणजे हा दिव्यांग शब्द आता 2014 नंतर वापरामध्ये येऊन राहिला, त्याच्या अगोदर आपण अपंग म्हणत होतो, पण आता ते दिव्यांग कॅटेगरीमध्ये त्याला म्हणतात. त्याच्यानंतर बघू आपण 12वी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक, म्हणजे 12वी नंतर तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर 12वीचं गुणपत्रक किंवा पदवीनंतर तुम्ही लाभ घेत असाल पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तर पदवीचं गुणपत्रक तुम्हाला लागेल. कागद आपण सलग 10वी नंतर लावतोच. ठीक आहे. पुढे जाऊयात की परत कोणते कागदपत्रे लागतात ते बघू आपण विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला 7 कागद झाले. आता आपण पाहू परत आवश्यक कागदामधला कुठले कागद लागतात. आता 8वा पॉईंट किंवा 8वा आपला जो कागद लागतो तो बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला बघूयात आपण. चला या महाविद्यालयाने बोनाफाईड सर्टिफिकेट, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट योजनेचा फॉर्म भरता वेळेस तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा लागेल. जर एखादी विद्यार्थिनी जर काय आहे विवाहित आहे तर तिचा काय लागेल, उत्पन्नाचा पुरावा लागेल. त्याच्यानंतरचा आपण बघतो आहे 10वा पॉईंट की बँक खाते आधार कार्ड क्रमांकाशी काय असेल, संलग्न झालेले असावे, म्हणजे तो पुरावा असावा बँक खाता सोबत तुम्हाला. तर हे काय, बँकेमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्याच्यामध्ये बँक लिंकचं एक फॉर्म मिळतो बँकमध्ये, त्याच्यामध्ये तो भरून ते तो कागद जो आहे तो तुम्हाला इथे काय करायचा आहे, ऑनलाईनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचा आहे. किंवा त्याची जेव्हा प्रत तुम्ही कॉपी हार्ड कॉपी काढून जेव्हा कार्यालयात जमा कराल तेव्हा तुम्हाला ते द्यायचं आहे. परत 11वा पॉईंट बघू आपण. विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश केल्या नसल्याबाबत शपथपत्र आहे, हे जिल्ह्यातून बनतं. तुम्ही स्टॅम्प पेपरवर किंवा ॲफिडेविट करून की मी कुठल्याही वसतिगृहात राहत नाही असं, मी नामे असं आपण जे प्रमाणित करण्यात म्हणतो असं लिहून देऊ शकता. त्याचा तुम्हाला ते जिल्ह्यामध्ये सांगतील वकील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. तुम्ही इथले नाही आहे म्हणजे तुम्ही नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये या योजनेचा जर लाभ घेता, कारण हे जिल्हा स्तरावरच ही योजना आहे, तर तुम्ही लाभ घेता तर तिथल्या काय स्थानिक म्हणजे तुम्ही नागपूरमध्ये लाभ घेता किंवा मुंबईमध्ये लाभ घेता, पुण्यामध्ये, तर पुण्यात जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात तर पुण्यातले नाही आहात, तुम्ही कुठल्या तरी तालुक्यातले आहात, शहरातले रहिवासी नाही आहात. मी अगोदरच बोललो होतो की जो त्या शहरातला विद्यार्थी आहे आणि तो त्या शहरामध्ये शिक्षण घेत आहे तर त्याला लाभ मिळत नाही या योजनेचा, तर त्याचं पण तुम्हाला प्रमाणपत्र शपथपत्र द्यावं लागेल, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं प्रमाणपत्र. आणि तसंही हे क्लिअरच होतं जर तुमचं आधार कार्ड आहे किंवा इतर डॉक्युमेंट वरून हे क्लिअर होतं की तुम्ही कुठे नाही आहे, या शहरातले आहे की नाही किंवा गावातले, त्याच्यावर ॲड्रेस वगैरे असतो. तर हे पण जोडावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. 13वा बघू आपण कागद कोणता लागतो. विद्यार्थी सध्या जिथे राहत आहे त्याबाबत पुरावा, खाजगी वसतिगृह भाडे करारनामा, म्हणजे जर खाजगी वसतिगृहात तुम्ही राहत आहे, पूर्णतः शासकीय वसतिगृह आहे त्याच्यात तुम्ही राहत नसावे, म्हणजे खाजगी वसतिगृहात पैसे पे करून तुम्ही 6,000 रुपये महिन्याचे, 4,000 रुपये, 3,000 रुपये देऊन राहतात तरी त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. परंतु शासकीय वसतिगृह जे पूर्णतः शासकीय तुम्हाला सगळं निशुल्क मिळते, देतं मोफत निवास भत्ता सगळं मिळते, त्याच्यामध्ये नाही घेऊ शकत. म्हणजे खाजगी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. किंवा जर किरायाने राहत आहेत, भाड्याने राहत आहेत,
तर त्या घरमालकाचा तुम्हाला भाडे करारनामा इथे जोडावा लागेल. परत महाविद्यालयाची उपस्थिती प्रमाणपत्र ते मी जोडलो. किती? 80%. या अगोदरच आपलं बोलणं झालं. 80% त्याची काय असावी? 80% महाविद्यालयात काय असावी? उपस्थिती असावी. तो तुम्हाला जोडावा लागतो. सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत जेव्हा तुम्ही आता पास झाले, समजा जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरला, नंतर पहिली इन्स्टॉलमेंट आल्यानंतर नूतनीकरणाचा फॉर्म येतो, ठीक आहे, सेमिस्टरचा. तर नूतनीकरणाचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सत्र म्हणजे तुम्ही फर्स्ट सेमिस्टर पास झाले हे त्या फॉर्मला जोडावा लागतो किंवा कार्यालयात जमा करावं लागतं, ठीक आहे. तर ते म्हणजे काय आहे? सत्र निकालाची प्रत. पण आता काय आहे? आता आपण कशाबद्दल बोलत आहोत? नव्यानं फॉर्म भरत आहोत त्याबद्दल बोलत आहोत. म्हणजे तुम्ही पदवीसाठी जेव्हा फॉर्म भरता तर त्याच्यामध्ये कोणती सत्र निकालाची प्रत लागेल? 12वीची, कारण तुम्ही पदवीसाठी लाभ घेत आहात. अजून मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नंतर तुमचे सगळे जे मुद्दे आहेत किंवा तुमच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या क्लिअर होतील, संपूर्ण संकल्पना. तरी पण तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कागदपत्र बघितलेत, आवश्यक कागदपत्रे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊ की इथे जो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून तो मी स्पेशल स्लाइडमध्ये लिहिलं आहे. बघा, महाविद्यालयीन उपस्थिती, ठीक आहे. आता मागे होतं 80%, इथे आहे 75%. म्हणजे 75% 80%च्या मध्ये किंवा 80%च्या वर असली तर बेटर. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ही उपस्थिती 75% आहे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ही उपस्थिती 75%च आहे. इथेही 75% असेल मला असं वाटते. म्हणजे तुमची महाविद्यालयीन उपस्थिती ही काय असेल? 75% आहे. अगोदर मी जे 80% बोललो आहे ते थोडंफार मिस्टेक, म्हणजे 75 ते 80च्या घरात तुमची काय असेल? उपस्थिती आवश्यक आहे, ठीक आहे. ते समजून चला, जास्त असली तर बेटरच आहे, ठीक आहे. फॉर्म भरताना उपस्थिती प्रमाणपत्र देणे आवश्यक नाही. आता हे का? आता हे इथे तुम्ही गोंधळ व्हायला नको तुमचा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म कधी भरतो? जेव्हा तुम्ही 12वी पास झाल्यानंतर लगेच हॉस्टेलसाठी अप्लाय करता, तर तेव्हा तुमचं कॉलेज नुकतंच सुरू झालेलं असतं. तर मग तुम्ही 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची उपस्थिती प्रमाणपत्र तेव्हा देणार का? नाही देणार. मग कधी देणार? जेव्हा तुम्ही हा फॉर्म झाल्यानंतर कार्यालयातून तुम्हाला नूतनीकरणाचे परत फॉर्म निघतात. म्हणजे ते कशासाठी? तुमची जे इन्स्टॉलमेंट आहे, समजू आपण एका वर्षासाठी 60,000 रुपये तुम्हाला मिळतात, तर त्याच्यामध्ये 30,000 किंवा 25,000 काही कट होऊन पैसे येतात. तर पहिली इन्स्टॉलमेंट एका वर्षासाठी तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट मिळतात. तर हा फॉर्म भरल्यानंतर लगेच पहिली इन्स्टॉलमेंट आली की तुम्हाला नूतनीकरणाचा दुसरा फॉर्म भरावा लागतो. मग दुसऱ्या वर्षासाठी परत असा फॉर्म अप्लाय करावा लागतो आणि दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रासाठी काय करावं लागतो? दुसरा नूतनीकरणाचा फॉर्म भरावा लागतो. म्हणजे 3 वर्षाची जर तुमची पदवी असेल तर तुम्हाला एकूण 6 वेळ म्हणजे 3 वेळ फॉर्म भरावा लागतो आणि ते नूतनीकरणासाठी तुम्हाला किती 3 वेळ करावा लागतो. त्याच्यामध्ये फक्त एक कागद असतो आणि त्याला काही जोडून द्यावा लागतो. तुमचा उपस्थिती प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स जोडावी लागते. या संदर्भात मी एक डिटेल व्हिडिओ पुढे या व्हिडिओनंतर किंवा तुमचे काही प्रश्न असतील की याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे परत सांगेल. व्हिडिओ वाढतो त्याच्यामुळे आपण पुढे जाऊयात, ठीक आहे. म्हणजे उपस्थिती प्रमाणपत्र आधी देणं बंधनकारक नाही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कार्यालयाच्या दिशानिर्देशानुसार उपस्थिती प्रमाणपत्र वेळोवेळी काय करावे लागेल? सादर करावे लागेल विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म नूतनीकरणाच्या वेळेस तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, जे मी बोललो आहे. याच्यासाठी फॉर्म नूतनीकरण काय आहे, फॉर्म काय, याच्यासाठी एक मी वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. चला आता बघू की फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे आपल्याला. कसा भरायचा आहे? ऑनलाईन. म्हणजे ऑफलाईन फॉर्म आहे का? नाही आहे. आपल्याला काय भरायचं आहे? ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या वर्षीपासून आतापर्यंत आपण जी योजना याचे ऑनलाईनच फॉर्म अनेक वर्षापासून आहेत, तर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. तर वेबसाईट काय आहे? स्वयं महाऑनलाईन म्हणजे swayam.mahaonline.gov.in अशी वेबसाईट टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आणि त्याच्यात डायरेक्टच पेज येतो आदिवासी विकास विभागाचा. तो पेज मी इथे
टाकला नाही आहे, ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला जे सर्च केल्यानंतर सर्च इंजिनवर तुम्हाला तो पेज मिळून जाईल. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. लाभार्थ्यांना फॉर्म आपणास ऑनलाईन पद्धतीने भरावायचा आहे, ठीक आहे, या वेबसाईटवर. त्याच्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर प्रिंट काढून कागदपत्रासहित कार्यालयात काय करायचं आहे, जमा करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण शिष्यवृत्तीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो त्याप्रमाणे. परत जाऊया, फॉर्म कुठे भरावा. बरं, फॉर्म भरावयाच्या कार्यालयाचा पत्ता. म्हणजे आधी तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचाच आहे ना, ऑनलाईन वेबसाईटवरच, म्हणजे कुठल्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता आहे का नाही. इतर कुठलीही माहिती पाहिजे आहे तर तुम्ही त्या आदिवासी कार्यालयासोबत, आदिवासी विकास कार्यालयासोबत, विकास विभागाच्या कार्यालयासोबत संपर्क कराल. परंतु ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर मग कार्यालयात जावं लागेल का, नाही. परंतु ऑनलाईन फॉर्म झाल्यानंतर त्याची जे तुम्ही प्रिंट काढाल आणि तो फॉर्म तुम्हाला कार्यालयात नेऊन द्यावयाचा असतो. तर त्याचा पत्ता काय आहे, आदिवासी विकास विभाग भवन, RTO कार्यालयासमोर, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर. हे तुम्ही बर्डीवरून डायरेक्ट अमरावती रोडला तुम्हाला एकदम रस्त्यालाच लागून काय आहे, हे विकास भवन आहे. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. गिरीपेठ जर सांगितलं तुम्हाला, किंवा हे ॲड्रेस तुम्हाला तिथे कोणी सांगेल, ठीक आहे. लॉ कॉलेज जो चौक आहे त्याच्या अलीकडेच हे काय आहे, हा पत्ता आहे. या पत्त्यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा ऑनलाईन फॉर्म भराल त्याची प्रिंट काढाल आणि त्याला कागदपत्र जोडून परत काय करायचं आहे, तो सबमिट करायचा आहे. ऑनलाईनमध्ये जे कागदपत्र तुम्ही सबमिट करणार आहात, जे आपण बघितले आहे तेच कागदपत्र इथे जोडायचे आहे. तर ही वेबसाईट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. चला पुढे जाऊयात आपण, ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता थोडं हा शेवटचा पेज असावा कदाचित, तर एवढं तुम्हाला सांगून देतो का याचं लाभ कसा कसा मिळतो, ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना लाभाचे स्वरूप बघू आपण. लाभाचे स्वरूप, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाचे वितरण कसे आहे. तर इथे दिलं आहे 4 गोष्टीसाठी तुम्हाला, म्हणजे तीन गोष्टीसाठी तुम्हाला पैसा मिळतो. याच्यासाठी जर वसतिगृहात तुमचा नंबर लागला नाही तर, प्रवेश मिळाला नाही तर, एक भोजन भत्ता, ठीक आहे, म्हणजे कशासाठी, भोजन भत्त्यासाठी. दुसरा निवास भत्ता, म्हणजे आपण जो म्हणतो भोजन जेवण किंवा मेससाठी तुम्हाला भत्ता मिळतो. निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता म्हणजे हे स्टायफंड. निर्वाह भत्ता म्हणजे स्टायफंड, निवास भत्ते म्हणजे काय, राहण्यासाठीचे पैसे, आणि भोजन भत्ता म्हणजे जेवण करण्यासाठीचे पैसे. आणि एकूण तर बघा, ह्या ज्या सिटीज आहेत, कोणत्या, मुंबई शहर कॉस्ट सिटी आहे, जास्त पैसा लागतो राहण्यासाठी. मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती रक्कम अनुदेय राहील, तर भोजनासाठी तुम्हाला 32,000 रुपये मिळतील, निवासासाठी तुम्हाला 20,000 रुपये मिळतील, आणि निर्वाह भत्ता तुम्हाला 8,000 रुपये मिळेल. एका वर्षासाठीचं मी विवरण सांगितलं. तर एका वर्षासाठी तुम्हाला किती पैसे मिळतील, 60,000 रुपये. एक उदाहरण सांगतो, पदवीला तुम्ही ॲडमिशन केली तर पदवीचा जो पहिलं वर्ष राहील त्याच्यासाठी तुम्हाला असा लाभ मिळेल, जर तुम्ही या शहरामध्ये 60,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे भोजनासाठी 32,000 रुपये, निवास भत्तासाठी 20,000 रुपये आणि 8,000 रुपये निर्वाह भत्त्यासाठी. कोणत्या कोणत्या शहरासाठी, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, इतर महसूल विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग व महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम जे आहे ते किती राहील, म्हणजे इतर. आता हे शहर वगळता कोणत्या बघा आपण, 28,000 रुपये कशासाठी, भोजन भत्ता. निवास भत्ता किती, 15,000 रुपये, आणि निर्वाह भत्ता किती, 8,000 रुपये. असा एकूण किती, 51,000 रुपये इतर, म्हणजे हे शहर वगळता किती आहे, 51,000 रुपये. त्याच्यानंतर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटरच्या परिसरात असलेले महाविद्यालय म्हणजे गट म्हणजे शैक्षणिक संस्था, क संस्था, या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम किती राहील, म्हणजे इतर. ते तुम्हाला जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्यानुसार ते गोष्ट तुम्हाला माहीत होईल. GR मध्ये असं दिलं होतं, त्याच्यामुळे मी काय केलं तेच तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये किती, 25,000 रुपये, 12,000 रुपये आणि 6,000 रुपये, म्हणजे 25,000 रुपये भोजन भत्ता, निवास भत्ता 12,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 6,000 रुपये, असे 43,000 रुपये मिळतात. असं लाभाचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणजे मुंबई उपनगर, मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा ठिकाणी जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला 60,000 रुपयाचा लाभ मिळतो. हे मी तुम्हाला बघितलं आहे. वारंवार व्हिडिओ बघून पॉज करून तुम्ही हे माहिती करून घेऊ शकता. चला पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊ. बघा आता, हां,
पुढे गेल्यानंतर हे संपूर्ण माहिती आपण यावेळेस बघितली. ठीक आहे. कोणती माहिती बघितली की विद्यार्थी जो अनुसूचित जमातीचा विद्यार्थी आहे त्याला कुठली योजना आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना. म्हणजे 12वी नंतर जो विद्यार्थी ज्याला गावातून येऊन शहरामध्ये महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे. बरेच प्रश्न तुमचे अजून असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला म्हणजे शक्य होई तर तुम्ही यूट्यूबलाच मला कमेंट करा. त्या कमेंटला मी सविस्तर उत्तर देईल. प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. किंवा मी जे आता यूट्यूबचा हा व्हिडिओ जेव्हा व्हिडिओच्या लिंकमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप पेजची एक लिंक येईल किंवा टेलिग्राम चॅनलची एक लिंक येईल. त्या चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. पुढे जे तुम्हाला व्हिडिओ येतील नवीन नवीन ते व्हिडिओ तुम्हाला पूरकच असतील. तर म्हणून तुम्ही हा व्हिडिओ आपल्या संपूर्ण मित्र म्हणजे कुठल्याही जातीचा विद्यार्थी हा व्हिडिओ बघेल तर आदिवासी विद्यार्थ्यांना शेअर करा. चॅनल जर आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, व्हिडिओ पोहोचवण्याचा काय करा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा. म्हणजेच तुमच्या माध्यमातून कोणाला तरी ही योजना माहीत होईल. म्हणजे ही योजना गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत गावागावातील विद्यार्थ्यांपर्यंत जावी हाच माझा मानस आहे व्हिडिओ बनवण्यामागचा. आणि जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी असतील ज्यांच्यासाठी अशाच प्रकारची जी योजना आहे कुठली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोनही व्हिडिओची काय मिळेल लिंक मिळेल. त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा बघू शकता इतर जे ओबीसी किंवा एससी प्रवर्गातील विद्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली आहे. इतर माहितीसाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट विचारू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला माझे काही विद्यार्थी मित्र आहेत, माझे काही मोठे भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून मी मातोश्री रमाई अभ्यासिका ठीक आहे हे जे नाव आहे या नावाखाली आम्ही एक अभ्यासिका चालवतो. त्याचा मी समन्वयक आहे मातोश्री रमाई अभ्यासिका चा. आणि याच्यामध्ये आम्ही संपूर्ण जाती धर्मातील पंथातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निशुल्क प्रवेश देत असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता. ठीक आहे. ही अभ्यासिका मेडिकल परिसरात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस चौकीच्या मागे जातत रोडी नंबर 1 मेडिकल रोड नागपूर. तर असेही विद्यार्थी असतील ज्यांना अभ्यास करायचा आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे किंवा अकॅडमिक अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी आपण प्रवेश देत असतो. इतर या योजनेविषयी कुठलेही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ते प्रश्न विचारू शकता आणि अभ्यासिकेसाठी तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.